महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यानंतर सरकार स्थापनेसाठी महायुतीच्या माध्यमातून हालचाली बघायला मिळत आहेत. सरकार स्थापन करते वेळीच युतीतील कोणत्या घटक पक्षांकडे किती मंत्रिपदं आणि कोणत्या जिल्ह्यांची पालकमंत्रीपदं असणार या संदर्भातील निश्चिती होत असल्याचे बघायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीचे प्रचंड मोठे संख्याबळ असल्यामुळे मंत्रिपदासहितच पालकमंत्री पदाचा देखील मोठा तिढा निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे आणि त्याचमुळे सरकार स्थापनेसाठी देखील वेळ लागत असल्याची चर्चा आहे. बीड जिल्ह्यामध्ये मात्र पालकमंत्री पदासाठी धनंजय मुंडे, पंकजा मुंडे व सुरेश धस यांच्या नावाची चर्चा चालू आहे. अर्थात पालकमंत्री होण्यासाठी अगोदर मंत्रीपद देखील असायला हवं आणि त्यामुळेच मंत्रिपदासाठी मात्र धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांचे नाव अग्रेसर असल्याचे बघायला मिळत आहे. याशिवाय सुरेश धस यांच्या नावाची देखील चर्चा ही त्यांच्या समर्थकांच्या माध्यमातून केली जात आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र पालकमंत्री कोण होणार आणि बीड जिल्ह्यामध्ये मात्र येणाऱ्या काळात कोणाचं वर्चस्व असणार हेच बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सोमनाथ आणि तुम्ही पाहतात इनसाइट मराठी. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असणार या संदर्भातील चर्चा करत असताना बीड जिल्ह्यातील राजकीय पक्षासोबतच त्या पक्षाने नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कशा प्रकारे कामगिरी केली होती हे बघणं या ठिकाणी महत्वाचं असणार आहे. बीड जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघापैकी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 3 तर भारतीय जनता पार्टीचे 2 आमदार निवडून आले आहेत. शिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचाही 1 उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला आहे. महाराष्ट्रातील इतर कुठल्याही जिल्ह्यापेक्षा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बीड जिल्ह्यामध्ये घवघवीत असं यश मिळालं आहे आणि त्यामुळेच अजित पवार यांचा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठीचा आग्रही दावा असणार आहे. याशिवाय महायुतीच्या सरकारमध्ये देखील बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे धनंजय मुंडे यांच्याकडे होते. त्यामुळे कमी जास्त प्रमाणात हाच फॉर्म्युला त्या ठिकाणी राबवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय धनंजय मुंडे हे राज्य पातळीवर अजित पवार गटाचे पहिल्या फळीतील नेते असल्यामुळे त्यांना या भागातून ताकद देण्याचा प्रयत्न देखील केला जाऊ शकतो आणि त्यामुळेच धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. परंतु ओबीसींचं राज्यव्यापी नेतृत्व असलेल्या पंकजा मुंडे यांना देखील पालकमंत्री पद देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आग्रह धरू शकते. पंकजा मुंडे यांनी 2014 ते 2019 दरम्यान बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद यशस्वीरित्या सांभाळल्याचं बघायला मिळालं आहे. सत्तेच्या माध्यमातून याच काळात जिल्हा परिषद व इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर पंकजा मुंडे यांनी वर्चस्व निर्माण केल्याचे बघायला मिळाले होते. त्यामुळे येणाऱ्या काळातील जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी भाजप पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून पालकमंत्री पदावर दावा सांगत असल्याचे समोर येत आहे. पंकजा मुंडे यांनी 2014 ते 19 दरम्यान बीडसह लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील भूषवले होते. त्यामुळे ऐनवेळी धनंजय मुंडे यांना जर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देणे भाग पडले तर पंकजांचा विचार हा बीड शेजारी असलेल्या जिल्ह्यांसाठी केला जाऊ शकतो. राज्यात भाजपचे 133 आमदार आल्यामुळे भाजपला आता मित्र पक्षांची अडचण वाटू लागली आहे. त्यामुळे 100% भाजपसाठी प्रदेश पातळीवरील नेते हे पंकजांसाठी आग्रह धरू शकतात. याशिवाय बीड जिल्ह्यात सुरेश धस यांनाही पालकमंत्री पद मिळणार अशी ही चर्चा त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहे. परंतु वस्तुस्थिती लक्षात घेता सुरेश धस यांना मंत्रिपद मिळण्यास अवघड असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय सुरेश धस यांच्याकडे आमदारांचं पाठबळही नसल्याचं बघायला मिळतं. बीड जिल्ह्यामध्ये सुरेश धस यांच्या आष्टी व्यतिरिक्त केजमधून देखील भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. परंतु केजच्या नवनिर्वाचित आमदार असलेल्या नमिता मुंद्रा यांनी पंकजा मुंडे यांना जाहीररित्या पाठिंबा घोषित केला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातून मात्र पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे हेच पालकमंत्री असणार हे जवळपास निश्चित झाले आहे. बीड विधानसभेतून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या योगेश क्षीरसागर यांचा अगदी निसटता पराभव झाल्याचे बघायला मिळाले होते. योगेश क्षीरसागर जर बीड विधानसभेतून निवडून आले असते तर त्यांच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्या समर्थक आमदारांची संख्या ही आपल्याला वाढताना बघायला मिळाली असती. परंतु राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संदीप क्षीरसागर यांनी बीडमधून अत्यंत कमी मताधिक्याने विजय मिळवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्या ठिकाणी धनंजय मुंडे हे योगेश क्षीरसागर यांना ताकद देऊन संदीप क्षीरसागर यांच्या अडचणी वाढवताना आपल्याला बघायला मिळू शकते. एकूणच घडामोडींचा अंदाज घेता सध्या तरी धनंजय मुंडे हेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचे त्या ठिकाणी प्रबळ दावेदार असल्याचे समोर येत आहे. या संदर्भातील तुमची मतं कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा. आमच्या इनसाइट मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.